तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईवरील काही महत्त्वाचे क्वेश्चन्स या ठिकाणी घेणार आहोत, जे BMC क्लर्कसाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. बघा मित्रांनो, BMC क्लर्कमध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये तुम्हाला एक किंवा दोन क्वेश्चन त्या ठिकाणी बघायला मिळू शकतात, म्हणून हा टॉपिक जो आहे, हा टॉपिक तुम्हाला या ठिकाणी इम्पॉर्टंट ठरणार. तर बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन, मुंबई कोणत्या प्रदेशात स्थित आहे, म्हणजे कोणत्या प्रादेशिक विभागात स्थित आहे, तर ती आहे कोकण प्रादेशिक विभागात. त्यानंतर बघा, मुंबईच्या पश्चिमेला कोणते जलसमुद्र आहे, तर ऑब्व्हियस एकच समुद्र आहे, कोणता, अरबी समुद्र. त्यानंतर बघा, मुंबई कोणत्या अक्षांश आणि रेखांशावर स्थित आहे, तर बघा मित्रांनो, मुंबई 18.96 उत्तर अक्षांश आणि 72.82 पूर्व रेखांशावर स्थित आहे. ओके. त्यानंतर बघा, मुंबईतील सर्वात उंच पर्वतश्रेणी कोणती आहे, तर ती आहे मलबार हिल. ही मुंबईतील सर्वात उंच ठिकाण आहे, ज्याची उंची किती आहे, सुमारे 50 मीटर आहे, जी 164 फूट येतं. ओके. मुंबईच्या उत्तरेला कोणते प्रमुख शहर आहे, तर ते कोणते शहर आहे, ठाणे आहे मित्रांनो. त्यानंतर मुंबईमध्ये कोणत्या दोन प्रमुख नद्या वाहतात, तर ती आहे मिठी नदी आणि दहिसार नदी. ओके. त्यानंतर पाऊस जर बघितलं तर पावसाचं प्रमाण किती असते मुंबईत, ते आहे 2200 मिलीमीटर. ओके, किंवा 87 इंच आपण त्याला म्हणू शकतो. ओके, सरासरी वार्षिक पावसाचे प्रमाण किती आहे, 2200 मिलीमीटर किंवा 87 इंच. ओके. त्यानंतर बघा, मुंबईत कोणता हवामान प्रकार आढळतो, तर तो आहे उष्णकटिबंधीय दमट हवामान. यालाच काय म्हणतो आपण, ट्रॉपिकल ह्युमिड क्लायमेट असं म्हणत असतो. ओके. त्यानंतर बघा, मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या भागात आहे, तर ते आहे उत्तर उपनगरात स्थित आहे. ओके, म्हणजे मुंबईच्या उत्तर मुंबईमध्ये काय आहे, स्थित आहे, विशेषतः बोरीवली आणि दहिसर परिसरात. ओके, बोरीवली आणि दहिसर परिसरात काय आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व्यापला गेलेला आहे. ओके. त्यानंतर बघा, मुंबई कोणत्या दोन खाड्यांदरम्यान स्थित आहे, तर ती आहे मुंबई वसई खाडी आणि थळची खाडी. या दोन खाड्यांदरम्यान काय आहे, मुंबई वसलेली आहे. नेक्स्ट बघा, मुंबईमध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी कोणती जागा प्रसिद्ध आहे, तर ते आहे ठाण्याची खाडी आणि सवेरी खाडी. ओके, सेवरी खाडी म्हणतो याला. फ्लेमिंगो पक्ष्याचे काय या ठिकाणी मोठे थवे दरवर्षी दिसत असतात. लक्षात ठेवा मित्रांनो, फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी जी प्रसिद्ध जागा आहे, ठाण्याची खाडी आणि सेवरी खाडी. ओके. त्यानंतर बघा, मुंबईच्या दक्षिणेकडील अंतिम टोकाचे नाव काय आहे, तर ते आहे कोलाबा पॉईंट. ओके. नेक्स्ट बघा, मुंबईतील प्रसिद्ध मरीन ड्राईव्ह कोणत्या समुद्रकिनारी आहे, ऑब्व्हियस एकच समुद्रकिनारा आहे, अरबी समुद्रकिनारा. ठीक आहे. त्यानंतर मुंबईच्या पूर्वेला कोणते मोठे बंदर आहे, बंदर विचारले या ठिकाणी. बघा मित्रांनो, मुंबईच्या पूर्वेला नावाशेवा आहे, त्याला JNPT म्हणतो आपण, जवाहरलाल नेहरू पोर्ट असे म्हणतो. ओके. त्यानंतर बघा, मुंबईचा सर्वात मोठा किनारा म्हणत आहे, पुढण म्हणू आपण याला, जुहू बीच हा सर्वात मोठा काय समुद्र किनारा म्हणा, किंवा याला पुढण म्हणू शकता तुम्ही. ओके, जुहू बीच सर्वात मोठा बीच कोणता आहे मुंबईचा, तर तो आहे जुहू बीच. त्यानंतर बघा, मुंबईतील धारावी परिसर कशासाठी प्रसिद्ध आहे, तर ते आहे धारावी ही कशासाठी, झोपडपट्टीसाठी हा काय प्रसिद्ध आहे. ओके, आणि ही झोपडपट्टी जवळपास जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक आहे. ओके, आशियातील सर्वात मोठी म्हणाल तरी चालेल. ओके. नेक्स्ट बघा, मुंबईची जी जमीन आहे, जमीन ती कोणत्या प्रकारच्या मातीवर आधारित आहे असं विचारलेलं आहे. तर बघा मित्रांनो, मुंबईची जमीन मुख्यतः काय, काळी माती म्हणजेच रेगूर आणि लाल मातीवर आधारित आहे. ओके, काळी आणि लाल माती. त्यानंतर बघा, मुंबई समुद्रकिनारी कोणत्या प्रकारचे वातावरण आढळते, तर ते कोणते आहे, तर दमट आणि उष्णकटिबंधीय वातावरण. ओके. त्यानंतर बघा, मुंबईच्या उपनगरीय भागात कोणते प्रमुख पर्वतरांग आहेत, तर बघा मित्रांनो, मुंबईच्या उपनगरीय भागात सालसेट बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर घारापुरी पर्वतरांग आहेत. ओके. त्यानंतर बघा, मुंबईमध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्यांचा प्रभाव कोणत्या महिन्यात असतो, तर ॲज युजल जून ते सप्टेंबर. ओके. नेक्स्ट बघा, मुंबईची सरासरी समुद्र सपाटीपासून उंची किती आहे, तर ती आहे 14 मीटर, किती, जवळपास 46 फूट. ओके. त्यानंतर बघा, मुंबईतील कोणत्या भागाला मुंबईचे फुफ्फुस असे म्हणतात. ओके, तर कोणता भाग आहे तो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, यालाच काय म्हणतो आपण, मुंबईचे फुफ्फुस असे म्हणून ओळखले जाते. ओके. त्यानंतर बघा, मुंबईत कोणत्या समुद्रकिनाऱ्यावर माघार घेणाऱ्या समुद्र लाटांचा अनुभव येतो, तर तो आहे गोराई बीच. ओके, गोराई बीच लक्षात ठेवा मित्रांनो, उलट्या समुद्र लाटांचा अनुभव त्या ठिकाणी बघावयास मिळतो. त्यानंतर बघा, नेक्स्ट बघा, मुंबईतील कोणत्या भागात कापड गिरण्यांची संख्या सर्वात जास्त आहे, परळ आणि लालबाग या भागात कापड गिरण्यांची संख्या काय आहे, सर्वात जास्त आहे. त्यानंतर बघा, मुंबईजवळील कोणत्या बेटाला विपर्यायी बेट म्हणून ओळखले जाते, तर तो बेट आहे सालसेट बेट, यालाच काय म्हणतो आपण, विपर्यायी बेट. ओके. नेक्स्ट बघा,
मुंबईचा सर्वात मोठा तलाव कोणता आहे तर तो आहे विहार तलाव. त्यानंतर बघा, मुंबईत कोणते मोठे जलाशय पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाचे आहेत तर तो आहे तानसा तलाव, विहार तलाव आणि तुलसी तलाव. हे पाणी पुरवठ्याचे महत्त्वाचे जलाशय आहेत. ओके. त्यानंतर बघा, मुंबईतील कोणता समुद्रकिनारा रजत किंवा सिल्वर सँडसाठी प्रसिद्ध आहे तर तो आहे अक्सा बीच. अक्सा बीच हा रजत म्हणजे चांदीच्या रंगाच्या वाळूसाठी काय प्रसिद्ध आहे. त्यानंतर बघा, मुंबईचे सर्वात प्रमुख आर्थिक क्षेत्र कोणते आहे तर ते आहे नरिमन पॉईंट आणि बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. ओके. त्यानंतर बघा, मुंबईचा इतिहास कोणत्या 7 बेटावर आधारित आहे तर ते 7 बेटे कोणते आहेत मित्रांनो? कोलाबा, माहीम, माझगाव, परळ, वर्ली, बॉम्बे आयलँड आणि ओल्ड वुमन आयलँड. त्यानंतर बघा, मुंबईला ब्रिटिशांनी कोणत्या देशाच्या राजाकडून घेतले होते तर ब्रिटिशांनी पोर्तुगीजांकडून घेतले होते मुंबईला. ओके. हे काय मिळाले होतं? आंदण म्हणून मिळालेलं होतं. ओके. त्यानंतर बघा, मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात कोणत्या वर्षी आली तर ते आहे 1661 साली आली होती. म्हणजे पोर्तुगीजांनी आंदण म्हणून ब्रिटिशांना दिलं होतं. त्यानंतर बघा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई कोणत्या राजवटीच्या वेळी हस्तांतरित करण्यात आली तर ते केव्हा हस्तांतरित करण्यात आले? 1668ला. बघा, 1661ला काय झालं? हस्तांतरित झाली. आणि जे ब्रिटिश होते त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला 1668ला काय केलं? जी मुंबई होती ती हस्तांतरित केली. ओके. त्यानंतर बघा, मुंबई भारताची व्यावसायिक राजधानी कधी म्हणायला सुरुवात झाली तर ती आहे 19व्या शतकात. कापड उद्योग आणि व्यापारात वाढ झाल्यानंतर मुंबईला भारताची व्यावसायिक राजधानी म्हणायला सुरुवात झाली. त्यानंतर बघा, मुंबईचा पूर्वीचा नाव काय होता तर तो होता बॉम्बे. बॉम्बे हा नाव कशावरून पडला? मुंबा देवीच्या नावावरून. ओके. नेक्स्ट बघा, मुंबईतील व्हिक्टोरिया टर्मिनल्स आता जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे ते कोणत्या वर्षी बांधले गेले तर ते आहे 1887 साली काय झालं? बांधल्या गेलं. ओके. नेक्स्ट बघा, मुंबईतील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर चालवली गेली? ती आहे 1853 साली मुंबई ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे चालवली गेली. ओके. त्यानंतर बघा, 1896 साली मुंबईत कोणत्या रोगाची महामारी आली होती तर ती आहे प्लेगची महामारी. 1896 मित्रांनो, हा वर्ष लक्षात ठेवा. मुंबईत 1942 साली कोणती महत्त्वाची चळवळ सुरू झाली? जी सुरू झाली होती मुंबईतून ती कोणती होती तर ती चले जाव चळवळ होती. ओके. 1942 साली. त्यानंतर बघा, 1950 साली मुंबईत कोणती घटना घडली ज्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेत मोठे बदल झाले? तर बघा, 1950 साली मुंबई राज्याची स्थापना झाली आणि त्यामुळे काय झालं? मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेत मोठे बदल झाले. ओके. त्यानंतर बघा, 1960 साली संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी झाल्यानंतर मुंबई कोणत्या राज्याची राजधानी बनली तर ती आहे महाराष्ट्र राज्याची राजधानी बनली. ओके. जेव्हा गुजरातपासून म्हणजे महाराष्ट्रापासून गुजरात वेगळा झाला तेव्हा काय झालं? मुंबई जी आहे ही महाराष्ट्राची राजधानी बनली. ओके. नेक्स्ट बघा, मुंबईचे नाव बॉम्बेवरून अधिकृतपणे कधी मुंबई करण्यात आले तर ते आहे 1995ला बॉम्बेवरून काय झाले? मुंबई झालेलं आहे. ओके. त्यानंतर बघा, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया कोणत्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ बांधण्यात आले? तर बघा मित्रांनो, 1911 साली किंग जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ बांधण्यात आले होते. ओके. नेक्स्ट बघा, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत कोणत्या प्रकारची घटना घडली होती? 26 नोव्हेंबर म्हणजेच 26/11. ओके. तर बघा, 26/11 जर आठवलं तर काय? दहशतवादी हल्ला आठवतं. ओके. 26 नोव्हेंबर 2008ला काय झालेलं होतं? मुंबईत दहशतवादी हल्ला झालेला होता. ओके. त्यानंतर बघा, मुंबईतील एलिफंटा लेणी कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे तर ती कोणत्या? सातवाहन आणि चालुक्य कालखंडाशी संबंधित आहे. त्यानंतर बघा, मुंबईमध्ये पहिला विमानतळ कोणत्या वर्षी बांधण्यात आला तर तो आहे 1942 साली सांताक्रूज येथे मुंबईचा पहिला विमानतळ बांधण्यात आला. ओके. 1942. त्यानंतर बघा, मुंबईमधील कोणता परिसर कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होता? मगाशी बघितलं आपण परळ आणि लालबाग. नंतर बघा, मुंबईमध्ये पहिले विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन झाले तर ते मुंबई विद्यापीठ 1857 साली स्थापन झाले. नेक्स्ट बघा, मुंबईतील पहिल्यांदा नगरपालिकेचा कारभार कोणत्या वर्षी सुरू झाला तर तो आहे 1865 साली BMCचा कारभार सुरू झाला. ओके. त्यानंतर बघा, मुंबईत 1906 साली स्थापन झालेले प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ कोणते तर कोणते होते? 1906 साली स्थापन झालेले ताजमहाल पॅलेस हॉटेल. ओके. ताज हॉटेल. त्यानंतर बघा, मुंबईतील हॉर्निमन सर्कल याचा ऐतिहासिक महत्त्व काय आहे? हॉर्निमन सर्कलचा ऐतिहासिक महत्त्व काय आहे? तर बघा, हॉर्निमन सर्कल हे ब्रिटिश कालखंडातील एक महत्त्वाचे व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र होते. याच ठिकाणी अनेक स्वतंत्र चळवळीचे आयोजन झाले होते. ओके. हॉर्निमन सर्कल. त्यानंतर बघा,
1854 साली मुंबईत कोणता पहिला उद्योग सुरू झाला? तर 1854 साली मुंबईत पहिला कापड गिरणी उद्योग सुरू झाला. ओके, 1854 साली पहिला मुंबईतील कापड गिरणी उद्योग सुरू झाला. त्यानंतर बघा, फोर्ट एरिया हा मुंबईतील कोणत्या कारणाने प्रसिद्ध आहे? फोर्ट एरिया. बघा मित्रांनो, फोर्ट एरिया हा भाग ब्रिटिशांनी मुंबईच्या संरक्षणासाठी बांधलेल्या किल्ल्याच्या जागेवर उभा राहिला असून तो आज व्यावसायिक आणि सरकारी कार्यालयासाठी प्रसिद्ध आहे. ओके. त्यानंतर बघा, 1893 साली मुंबईत कोणती धार्मिक दंगली घडली होती? तर 1893 साली मुंबईत हिंदू मुस्लिम धार्मिक दंगली घडल्या होत्या, ज्यामुळे शहरात मोठे असंतोष पसरले होते. त्यानंतर बघा, मुंबईत 1920च्या दशकात कोणती महत्त्वाची औद्योगिक संप घडली होती? तर 1928 साली मुंबईत कापड गिरणी कामगारांनी मोठ्या प्रमाणावर संप केला होता. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो, 1928 साली मुंबईत कापड गिरणी कामगारांनी काय केलं होतं? मोठ्या प्रमाणात संप केला होता. त्यानंतर बघा, नरिमन पॉईंट हे नाव कशामुळे प्रसिद्ध झाले? तर नरिमन पॉईंट हे नाव खालसा राजकारणी खुर्शीद नरिमन यांच्या नावावरून ठेवले गेले होते. 20व्या शतकात मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाले, त्यामुळे हे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर बघा, मुंबईतील प्रसिद्ध एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? तर 1804 साली मुंबईतील एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई स्थापन करण्यात आले. ओके. त्यानंतर बघा, मुंबईत जे स्कूल ऑफ आर्ट कोणत्या वर्षी स्थापन झाले? जे स्कूल ऑफ आर्ट 1857 साली स्थापन झाले. त्यानंतर बघा, मुंबईतील हँगिंग गार्डन कोणत्या पर्वताच्या माथ्यावर आहे? तर हँगिंग गार्डन मलबार हिलच्या माथ्यावर आहे. ओके. नेक्स्ट बघा, मुंबईतील किंग्ज सर्कल हे नाव कोणत्या राजाच्या स्मरणार्थ दिले गेले? तर किंग सर्कलचे नाव किंग जॉर्ज पाचवा यांच्या स्मरणार्थ दिले गेले. त्यानंतर बघा, मुंबईत 1863 साली कोणता रेल्वे मार्ग सुरू झाला? तर 1863 साली मुंबई अहमदाबाद रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर बघा, मुंबईत 1966 साली स्थापन झालेली मोठी राजकीय पार्टी कोणती? तर ती आहे शिवसेना, 1966 साली. त्यानंतर बघा, मुंबईतील जुहू एरोड्रोम कोणत्या वर्षी स्थापन झाले? तर जुहू एरोड्रोम 1928 साली स्थापन झाले. त्यानंतर बघा, मुंबईमधील फोर्ट सेंट जॉर्ज कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध होता? तर फोर्ट सेंट जॉर्ज हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या संरक्षणासाठी बांधलेला किल्ला होता, जो नंतर एक व्यापारी केंद्र म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानंतर बघा, मुंबईतील पहिली महिला महापौर कोण होत्या? तर त्या होत्या डॉक्टर शुभा राव, 1956 साली. नेक्स्ट बघा, मुंबईमध्ये आकाशवाणीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ती आहे 1937 साली. त्यानंतर बघा, मुंबईचा प्रसिद्ध धारावी परिसर किती एकरमध्ये पसरलेला आहे? तर हा अंदाजे 535 एकरमध्ये पसरलेला आहे. धारावी परिसर हा झोपडपट्ट्या असलेला एक परिसर आहे, जो अंदाजे 535 एकरमध्ये पसरलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी बरेचसे क्वेश्चन मुंबईबद्दल कव्हर केलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.